नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी घटक 7वा गवताचे पाते। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा अभ्यास जाणून घेऊ। प्रस्तावनेमध्ये आपण या पाठाचे लेखक आणि या पाठाची मध्यवर्ती कल्पना, पाठाचा विषय जाणून घेऊ। या ठिकाणी पहा, गवताचे पाते या पाठाचे लेखक आहेत वि स खांडेकर, सुप्रसिद्ध मराठी लेखक। त्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे। वि स खांडेकर यांचा जन्म 1898 आणि मृत्यू 1976। तर वि स खांडेकर आपणा सर्वांना माहितीच आहेत की मराठीतील एक प्रसिद्ध कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते। मराठीमध्ये फार मोजकेच साहित्यिक असे आहेत की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, आणि असा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार असणारा ज्ञानपीठ पुरस्कार, या पुरस्काराने वि स खांडेकर हे सन्मानित झालेले आहेत। आणि असे वि स खांडेकर यांनी मराठी साहित्याची जी सेवा केली आहे, मराठी साहित्यात जे लेखन केलं आहे, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक अशा प्रकारे साहित्याच्या विविध विभागामध्ये त्यांनी लिलिया काम केलेलं आहे। विपुल प्रमाणात लेखन त्यांनी केलेलं पाहायला मिळेल। त्यांच्या लेखनामध्ये कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मणे, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू ह्या त्यांच्या कादंबऱ्या। त्याचबरोबर वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, तसेच वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णींची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रह इत्यादी विपुल प्रमाणात लेखन त्यांचं प्रकाशित झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी हा जो पाठ आहे, रूपक कथा, म्हणजेच वि स खांडेकर यांनी मराठी साहित्य क्षेत्राला रूपक कथा ही त्यांची, खांडेकरांची मराठी कथेला मिळालेली देणगी आहे। म्हणजेच काय, तर खांडेकरांनी रूपक कथा हा प्रकार मराठीमध्ये रुजू केला किंवा मराठीमध्ये रूढ केला, आणि म्हणून मराठीमध्ये रूपक कथेचे जनक किंवा मराठीमध्ये रूपक कथेला मानाचं स्थान मिळवून देणारे लेखक म्हणून खांडेकरांकडे पाहिलं जातं। आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांमधून केलेली आपल्याला पाहायला मिळेल। सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत। आणि यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे। प्रस्तुत कथा ही त्यामधीलच एक कथा आहे। खांडेकरांनी या कथेमध्ये सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकांमधून माणसांचे विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या कथेमधून घडवण्याचा प्रयत्न केला आहे। तर चला आपण या पाठामधून रूपक कथा आणि रूपक कथेचे वैशिष्ट्ये किंवा रूपक कथा म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी बघा, बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात। त्यामध्ये विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा,
साहसकथा, रहस्यकथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. आणि त्यापैकी एक प्रकार म्हणजेच रूपक कथा. आणि गवताचे पाते हा जो पाठ आहे हा एक प्रकारचा रूपक कथेचा पाठ आहे. आणि रूपक कथा म्हणजे काय, हा एक कथा प्रकार आपण या ठिकाणी या पाठाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की विज्ञान कथेमध्ये काय असतं, शक्यतो की विज्ञानावर आधारित एखादा विषय घेऊन लेखकाने मांडलेलं असते. त्यानंतर ऐतिहासिक कथा, इतिहासामध्ये घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या कथेच्या माध्यमातून मांडल्या जातात. म्हणजे कथेच्या माध्यमातून एखादा विषय जेव्हा आपण सांगतो तेव्हा तो आपल्या सहज स्मरणात राहतो, लक्षात राहतो. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळात बघा पंचतंत्र होतं. पंचतंत्र जे पुस्तक जे आहे किंवा पंचतंत्र यामध्ये सर्व तत्त्व हे कथेच्या माध्यमातून ते विचार आपल्यापर्यंत पोचवलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कथा ही आपल्या सहज लक्षात राहते. त्यानंतर जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय, जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित असणाऱ्या कथा, त्यांना पण जातक कथा म्हणतो. म्हणजेच गौतम बुद्ध यांचं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे बौद्ध भिक्खू होते त्यांनी गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आणि त्या कथांच्या माध्यमातून लोकांना उपदेश देण्याचं कार्य केलं. आणि म्हणून त्यांना जातक कथा असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी ह्या कथासुद्धा बौद्ध तत्त्वज्ञान, बौद्ध धर्माचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम बौद्ध भिक्खूंनी केलेलं आहे. आणि लोकांवर संस्कार करण्यासाठी या जातक कथांचा उपयोग केला गेला. त्यांना सदाचारी करण्याचा प्रयत्न केला गेला. दया, करुणा, परोपकार इत्यादी सद्गुणांचा प्रचार या जातक कथामधून करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर रहस्यकथा म्हणजेच रहस्यात्मक अशा प्रकारच्या अद्भुत रम्य अशा प्रकारच्या कथा. आणि त्या सर्व कथा प्रकारांमधला अजून एक कथा प्रकार म्हणजे रूपक कथा. आता रूपक कथेचं वैशिष्ट्य काय असतं, तर ते म्हणजे ती आकाराने लहान असते. बघा, रूपक कथा हा विषय आपण जाणून घ्यायचा या ठिकाणी. रूपक कथा म्हणजे ती आकाराने लहान असणारी कथा, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता, त्यामुळे ती कथा अधिक परिणामकारक असते. म्हणजे रूपक कथेचं वैशिष्ट्य काय, आकाराने लहान, आणि लहान आकाराने असली तरी अतिशय गहन अशा प्रकारचा अर्थ त्यामधून बोध होत असतो. त्यामुळे अर्थघनत्व, आशय समृद्ध, अतिशय समृद्ध अशा प्रकारचा आशय असतो. थोडक्या शब्दामधून तो आशय पोचवलेला असतो. त्यानंतर सूचकता, म्हणजे आपल्याला काहीतरी उपदेश त्या ठिकाणी दिलेला असतो. अशा प्रकारे आशय घनत्व, आशय समृद्धता, सूचकता आणि अर्थघनत्व याने भरलेली ती कथा असल्यामुळे ती अतिशय परिणामकारक असते आणि आकाराने फार लहान असते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्य आहेत. म्हणजे रूपक कथेमध्ये नाट्य असतं, अलंकारिक असते भाषा, आणि संदेश, तुम्हाला म्हणालो मी, एखादा संदेश दिला जातो. आणि संदेश एखादा नव्हे, संदेश देण्यासाठीच एखादी रूपक कथा असते. आणि म्हणून रूपक कथेमधून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जातो आणि लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. रूपक कथेतून शब्दांच्या पलीकडलं सांगण्याचं काम केलं जातं. म्हणजे थेट शब्दांमधून रूपक कथा आपल्याला समजत नाही. त्यामुळे वाच्यार्थावरून रूपक कथेचा अर्थ लक्षात येणार नाही. तर वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन लक्ष्यार्थ किंवा आपण ज्याला भावार्थ म्हणतो तो प्रभावीपणे त्या ठिकाणी सूचित केलेला असतो. आणि या ठिकाणी आपण एक रूपक कथा या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण पाहूया आणि आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया. आता इथे रूपक कथा म्हणत असताना आपल्या एक लक्षात येईल की एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. त्या वस्तूंचे परिपूर्ण वर्णन करणं अतिशय कठीण होऊन जातं कधी कधी. अशा वेळी त्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं, मी त्याला रूपक म्हणतो आपण.
आपल्या मराठी साहित्यामध्ये रूपक अलंकार आहे बघा, तोच रूपक कथेचा एक भाग आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी आपण दुसरं एखादं उदाहरण किंवा दाखला देतो आणि तो विषय आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दाखला देण्यासाठी एखादी वस्तू वापरली जाते आणि त्या दाखल्यातून आपण मूळ विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रूपक म्हणजे एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण रूपकाचा वापर करतो. आणि अशा प्रकारे इथे देखील या कथेमध्ये एखादा विषय समजावून सांगण्यासाठी रूपकाचा वापर केला जातो. चल आपण पाहूया, ही एक कथा पाहूया या ठिकाणी. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. बघा, हिवाळ्याचे दिवस होते आणि आपल्याला माहीत आहे की हिवाळ्याच्या दिवसामध्ये झाडाची पानं गळून पडतात. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. कर्णकटू म्हणजे कर्कश, कठोर, कानाला त्रास देणारा असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. कळलं का? म्हणजे ते झाडाच्या वरचं पान पिकून ते गळून पडू लागलं, त्यांचा आवाज येऊ लागला. त्याच वेळी धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणं गवताचं पातं, गवताचं छोटंसं पातं असतं, ते झोपी गेलं होतं आणि ते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, झाडाचं जे पान गिरक्या खात खाली येत होतं, त्या झाडाच्या पिकलेल्या पानाला, गळणाऱ्या पानाला ते काय म्हणतंय गवताचं पातं? पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. बघा, ते त्याला दोष देतं, तक्रार करतं. काय पडता पडता किती त्रास देतोस तू, किती कटकट करतोस तू. आता संपलंय तुझं आयुष्य आणि पडताना पण त्रास देतोस. म्हणजे झोपमोड झाली. या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्या पिकलेलं पान आणि गवताचं पातं, या पात्यातून ह्या रूपकातून इथे लेखकाला काय सांगायचं आहे की वयोवृद्ध माणसं जी असतात आपल्या घरात, ती म्हणजे पिकल्या पानासारखी, आणि गवताचं पातं म्हणजे तरुण मुलं. या ठिकाणी हे रूपक दिलेलं आहे बघा इथे. म्हणजे पिकलेलं पान जेव्हा खाली पडत असतं तेव्हा त्याचा आवाज येतो, तसं म्हातारी माणसं जी घरातली असतात वयोवृद्ध, त्यांची कटकट वाटते तरुण मुलांना, त्यांचा त्रास वाटतो आणि ते त्यांना ओरडतात, गप्प बसा तुम्ही. अशा प्रकारचा इथे अर्थबोध घ्यायचा आहे या रूपक कथेतून. पुढे काय होतं बघा, माझ्या स्वप्नाचा चुराडा केलात, उगाच तुमची कटकट, मला काय करायचं ते तुम्ही करू देत नाही, उगाच तुमची कटकट. अशा प्रकारे ते गवताचं पातं त्या पिकल्या पडणाऱ्या पानाला म्हणतं आहे. त्याच वेळी त्या पानाला राग आला. म्हणजे कोणाला? त्या पिकलेल्या पडत्या पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते जमायचंच नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. म्हणजे ते गवताचं पातं बोलल्यानंतर त्या पिकल्या पडत्या पानाला सुद्धा राग आला. म्हणजे म्हाताऱ्या माणसाला देखील राग येतो, ते तरुणांचं ऐकत नाही आणि ती पण ओरडतात, बरोबर.
तसंच हे गवताचं पातं जेव्हा बोललं तेव्हा त्या पिकल्या पडत्या पानाला राग आला आणि ते काय म्हणतं, तुझ्यासारख्या चिडकोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही आहे बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते जमायचंच नाही. हे बोलता बोलता ते पान अशा प्रकारे पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. आता पुढे गंमत काय बघा, ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. याचा अर्थ काय? ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. म्हणजेच काय, म्हणजे ते जे पान पिकलं पान होतं ते मातीमध्ये विसावलं, बरोबर. धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलं. म्हणजे ते पिकलं पान जमिनीत पडल्यानंतर ते पान, त्या पानाची माती झाली समजूया आपण. आणि नंतर पुन्हा त्या मातीतून ते पान नष्ट झाल्यानंतर त्याला अंकुर येतो परत. म्हणजे ते खतरूपी जे पान आहे त्याचा अंश आहे, त्या अंशातून पुन्हा छोटंसं गवताचं पातं तिथे जन्माला येतं. लक्षात आलं? म्हणजेच काय की वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले. म्हणजे ते पिकलं पान पडलं, त्याची माती झाली आणि त्याच्या अंशातून परत गवताचं पातं जन्माला आलं. म्हणजे ते पुन्हा जन्माला आलं असं त्याचा अर्थ होतो. पुन्हा हिवाळा येतो. थंडीने कुडकुडत गवताचं पातं धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. म्हणजे तेच गवताचं पातं, म्हणजे त्या पानापासून नंतर गवताचं पातं तयार झालं, ते खत झालं आपण म्हणूया. आणि ते गवताचं पातं झालं. आता त्याला थंडी लागली आहे, धरणी मातेच्या कुशीत लपतं आहे, झोपू लागलं आहे. पण पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली, पुन्हा त्याची झोपमोड झाली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. आता ते जे पान होतं झाडावरचं त्याचं रूपांतर कुठं झालं, गवताच्या पात्यात झालं. आणि गवताच्या पात्यात झाल्यानंतर ते गवताच्या पात्याच्या भूमिकेत गेलं पूर्वीच्या. आणि झाडावरची पानं जी होती ती सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. आणि त्यानंतर ते गवताचे पाते कपाळाला आटी आणून स्वतःशीच पुटपुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी. म्हणजे परत ते गवताचं जे पातं होतं ते त्याच भूमिकेमध्ये पुन्हा गेलं. म्हणजे झाडावर पान असताना ते पातं वेगळा विचार करत होतं की गवताचं पातं मला त्रास देते, माझ्या टप 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 पडण्याच्या आवाजाचा त्याला त्रास होते, झोपमोड होते, काय चुकीचं वागतंय. आणि जेव्हा त्या भूमिकेत ते गेलं, गवताच्या पात्याच्या भूमिकेत ते पुढच्या जन्मात ते गेलं असं आपण म्हणूया, तेव्हा ते कोणाला दोष देऊ लागलं, ते झाडावरच्या पानांच्या आवाजाला. म्हणजेच काय, या ठिकाणी या रूपक कथेतून आपल्याला काय भावार्थ घ्यायचा आहे, तो भावार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. बघा, अगदी साध्या सोप्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचं विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले. या ठिकाणी मानवी स्वभाव प्रतिबिंबित होतो. कसं बघा, गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पातीवर डोकावून पाहू लागतात. म्हणजे गळून पडलेली पाने मातीत मिसळतात, तेव्हा ती गवताच्या पात्याला दोष देतात, किंवा ते गवताचं पातं त्या पानांना दोष देतं गळणाऱ्या. आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पातीवर डोकावून तयार होतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. म्हणजे त्या
झाडाच्या पानापासूनच गवताचं पातं तयार होतं त्या खतापासून. म्हणजे त्यांचा जीवनरस अंतरंग एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्नभंग पावल्याची तक्रार ते गवताचं पातं करतं. म्हणजे गवताचं पातं तक्रार त्या पडणाऱ्या झाडावरच्या पानाची करतं आणि पडणारं झाडावरचं ते पान जे आहे ते कोणाची तक्रार करतं? गवताच्या पात्याची करतं. हा मानवी स्वभाव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंड सुख घेण्याची तयारी दर्शवते का? म्हणजे वयोवृद्ध लोक जे असतात ते नेहमी तरुण पिढीला बेजबाबदार म्हणतात, परंतु ते स्वतः मागे जेव्हा डोकावून पाहतात ते पाहत नाही कधी. मागे डोकावून पाहिलं तर आपण तरुण जेव्हा होतो तेव्हा आपण असेच वागत होतो बेजबाबदारपणे, बरोबर. आणि तरुण मुलं जेव्हा वयोवृद्ध होतात तेव्हा ते आपल्या लहान मुलांना ही बेजबाबदार मुलं आहेत असं म्हणतात. हा इथे मानवी स्वभाव दाखवलेला आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तेच करते. तीही जुना कित्ताच गिरवते बसते. बाह्यस्वरूप किती बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर तसंच कायम राहतं. म्हणजेच काय की सासू आणि सुनेचं जर आपण उदाहरण घेतलं तेव्हा सून जेव्हा असते एखादी मुलगी सुनेच्या भूमिकेत तेव्हा ती सासूला दोष देते. सासूरवास करते, मला कुठे जायला देत नाही, मला हिचा प्रत्येक वेळ जाच होतो, हे कर, असं कर, इकडे ठेव, तिकडे ठेव, हे करायचं, हे नाही करायचं, इकडे जायचं, इकडे नाही जायचं. ह्या सासूचा जाच, मला सासूरवास होतो, मला त्रास होतो याचा. तिला सासू चुकीची वाटत असते. परंतु ज्यावेळी ती मुलगी थोडीशी वयोवृद्ध झाल्यानंतर ती सासूच्या भूमिकेत जाते तेव्हा ती तसंच सासूसारखी वागते आणि आपल्या सुनेला ती त्रास देण्याचा प्रयत्न करते किंवा शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी सुनेला वाटतं काय माझी सासू आहे, मला त्रास देते. परंतु ती ज्यावेळी पुन्हा सासू होते तेव्हा तीसुद्धा आपल्या सासूचाच कित्ता गिरवते. अशा प्रकारचा दाखला या ठिकाणी या कथेतून दिला आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही आहे. म्हणजेच काय, मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? तर अजिबात नाही. मजूर म्हणत असतो, मालक मला सारखं हे साफ कर, ते साफ कर असं सांगत बसतो, शिस्त लावत बसतो, वेळेवर यायचं, उशीर करायचं नाही. काय मालक? परंतु जर तो मजूर जर मालक झाला तर तो आपल्या मजुरांना असं म्हणेल का, आरामात या, कधी पण या, कधीही जा, झाडू मारलत नाही तरी चालेल, साफसफाई नाही केलं असं नाही म्हणणार. तो त्या जेव्हा भूमिकेत जातो मालकाच्या तेव्हा तो मालकासारखाच वागतो. आणि मजूर जेव्हा असतो तेव्हा तो मजुराच्या भूमिकेतच वागतो. म्हणजे स्थानाची जरी अदलाबदल केली तरी माणूस त्याच्या स्वभावात काहीही बदल होत नाही. म्हणजे अशा प्रकारे या रूपक कथेतून अतिशय मानवी स्वभावाचं उत्तम वर्णन, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये जे अंतर आहे ते अंतर पिढ्यानपिढ्या तसंच चालू राहतं. कारण तो मानवी स्वभाव आहे, ती मानवी मनोवृत्ती आहे आणि त्या मानवी मनोवृत्तीची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत असते आणि पिढीमधील अंतर हे कायम राहत असतं. कारण हा मानवी स्वभाव आहे, तो कधीच बदलणार नाही. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा प्रकारे मोजक्या शब्दात रूपक कथेतून वि स खांडेकर यांनी मानवी स्वभावाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं दर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे.